हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सगळे? सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर आज आहे संडे, त्यामुळे संडेची सकाळ म्हटलं की छान अशी ना निवांत असते, कुठलीच घाई गडबड वगैरे नसते आणि कुठलंही एक्स्ट्रा काम वगैरे करण्यासाठी छान असा दिवस असतो संडे म्हटलं की। कारण बाकीच्या दिवशी मग आधी जी काही ठरलेली कामं असतात तीच आधी करावी लागते, मात्र संडेचा दिवस असा असतो की थोडंसं निवांत असतं आणि कुठलंही एक्स्ट्रा काम जे आहे ते सकाळी सकाळी पण होऊन जातं। तर आत्ताच मी अपेक्षाला ना तिच्या कॅशिओ क्लासला सोडून आलेली आहे आणि त्यानंतर मग आता इथे झाडांमध्ये जे काही काम मला आज करायचं होतं तर तेच करायला घेतलेलं आहे। आणि सकाळी सकाळीच आज ना छान असं ऊन पडलेलं आहे, कारण आता 2 दिवसापासून जरा थंडीही कमी झालेली आहे आणि मध्यंतरी ना थोडंसं आभाळ आभाळ होतं, तर तेही आता मोकळं झालेलं आहे। तर चला, बऱ्याच दिवसापासून ना झाडांमधलं थोडंसं काही काम होतं जे मला करून घ्यायचं होतं, मात्र हे काम करायचं म्हटलं की थोडासा चांगला भरपूर असा एक्स्ट्रा वेळ काढूनच करावं लागतं। म्हणून म्हटलं आज चला संडे आहे, सकाळ जरा निवांत आहे, तर मग हेच करून घेऊया काम सगळं। तर एवढ्यात ना झाडांना पाणी वगैरे टाकलं की ते पाणी ना म्हणजे माती सगळं पाणी ना ते शोषून घेत होती आणि अजिबात त्याच्यामध्ये ओलसरपणा राहत नव्हता। म्हणून ना आज सगळी झाडांमधली माती मला सगळी भुसभुशीत करून घ्यायची होती। म्हणून ना कुंड्यांमधली सगळी माती मी ना छान खोरून घेतली आणि त्यामध्ये जे एक्स्ट्रा झाडं वगैरे आलेले होते, छोटे छोटे जंगली झाडं वगैरे लागतात त्याच्यामध्ये, तर ते सगळेही मी त्याच्यातले काढून घेतले आणि ज्या म्हणजे फांद्यांना वगैरे कळ्या वगैरे नव्हत्या आणि ते एक्स्ट्रा थोड्या वाटत होते मला झाडामध्ये, तर ते देखील ना मी थोडेसे कापून घेतलेले होते आणि कुंड्या वगैरे सरकवून ना जो काही मागे वगैरे सगळा कचरा होता तोही सगळा काढून घेतला मी, कारण रोज रोज एवढ्या कुंड्या वगैरे हलवणं काही शक्य नसतं। तर तो सगळा कचरा वगैरे काढून घेतलेला होता, तुम्ही बघू शकता की किती कचरा होता निघालेला। आणि सगळ्या झाडांना ना छान अशी खुरपणी केलेली आहे, त्यामुळे आता जर झाडांना पाणी वगैरे टाकलं की छान ते पाणी ना थोडंसं म्हणजे ओलसरपणा राहतो त्या मातीमध्ये। आणि आता थोड्या म्हणजे ऊनही पडायला लागलेली आहे आणि दिवसेंदिवस आता परत ऊन वाढणारच आहे, तर त्यामुळे ना अधूनमधून आता म्हणजे खुरपणी करणं आणि हे सगळं आता आवश्यकच असतं झाडांमध्ये, त्याच्यामुळे थोडासा ओलावा धरून राहत असते माती। आणि झाडांची मस्त अशी आंघोळ घालून दिली मी, कारण ना पानांवर वगैरे खूप धूळ झालेली होती आणि त्यामुळे ना झाडंही सगळी छान अशी टवटवीत दिसत होती मस्त, आणि खूप छान वाटत होतं त्या झाडांनाही बघून। आणि अधूनमधून ना अशी झाडांची छान अशी खुरपणी वगैरे केली की त्या झाडांची ना वाढही छान होत असते, परत त्याला फुलं वगैरे ना भरपूर येतात आणि छान राहतं ते झाड वगैरे पण। जसं की आपल्या स्किनचंच बघा, ती थोडीशी जरी रुक्ष झाली तर आपण काही ना काही चेहऱ्याकरिता स्किन केअर वगैरे करतच असतो, त्याचप्रमाणे या झाडांचंही असतं। अधूनमधून त्याच्याकडे विशेष लक्ष हे आपल्याला घालावंच लागतं। तर चला, इकडे मी मशीनला कपडे लावलेले होते तर तेही झालेले होते, कारण आज मुलांचे शाळेचे युनिफॉर्म वगैरे टाकले होते मी सगळे धुवायला, तर सगळे कपडे वगैरे वाळत घातले। आणि हे जे प्लांट दिसते ना तुम्हाला इथे, तर हे मी पेंटच्या डब्यामध्ये लावलेलं आहे, छान बाहेरून वगैरे पेंटिंग करून। मात्र हे बऱ्याच दिवसापासून ना वर होतं, म्हणजे मी त्याला काढलेलंच नाही, भरपूर कचरा झालेला होता त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये घरटं देखील होतं। तर मध्यंतरी जेव्हा माझं लक्ष जायचं तर जो टिटवीव पक्षी असतो ना, तर तो त्यामध्ये येऊन बसत होता। त्याच्यामुळे मी भीतीने कमीच पाणी टाकायची त्याला, 3-4 दिवसानंतर वगैरे टाकायची, कारण कधीकधी ना पाणी टाकताना तो पक्षी येऊन जात होता, त्यामुळे मी खूप क्वचितच त्या झाडाला ना पाणी टाकत होते। त्यामुळे त्याच्या आतमधली झाडांमधली ना पानं वगैरे थोडीशी वाळली होती, तर ती सगळी मला आज काढून घ्यायची होती, कारण आता बऱ्याच दिवसापासून तो पक्षी मला तिथे दिसत नव्हता, म्हणूनच ते झाड मी आज ना काढून घेतलेलं होतं।
आणि परत ना काही कुंड्यांमधली झाडं ना थोडीशी खराब झालेली होती आणि फक्त त्याच्यामध्ये मातीच राहिलेली होती. तर त्याच्यामध्येही मला ना ते झाडं वगैरे लावून घ्यायचे होते. तर समोर जे हँगिंग प्लांट आहे ना, तर त्याचेच काही कटिंग्स मी तोडून आणलेल्या होत्या आणि ज्या थोड्या खराब झालेल्या आहेत तर त्याच्यामधनं ज्या मला लावता येईल त्या मी ना कट करून घेत होती आणि जो खराब झालेला भाग आहे तो सगळा कापून ना बाजूला करून दे. आणि इथे ना अपेक्षा बसलेली होती. आत्ताच ती क्लासवरून आलेली होती. कारण 1 तासाचा क्लास असतो तिचा. तर जरा तिचीच थोडीशी कॉमेडी सुरू होती म्हणून जरा मी हसत होते. आणि चला सगळे प्लांट वगैरे ना मग मी लावून घेतल्या त्या कटिंग वगैरे. आणि ही जी बाजूला कुंडी दिसते तर त्यामध्ये देखील कुंडीतील मधातला भाग जो आहे तो रिकामा झालेला आहे. पाणी टाकल्यामुळे मध्यंतरीनं जरा गड्डाही झाला होता, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये देखील मला झाड लावून घ्यायचं होतं. म्हणजे इथे जे आहे ठेवलेले त्याच्याच कटिंग मी लावून घेतलेले आहे. माझ्याकडे भरपूर अशी झाडं आहे जी मी कटिंगनेच ग्रो केलेली आहे. तर ते मग मी सगळं ना लावून घेतलं. आणि बघा झाडामध्ये एकदा कुठलंही काम करायला बसलं की असाच वेळ होत जातो. कारण एक काम काढलं की त्याच्यामागे दुसरं, दुसऱ्याच्या मागं तिसरं असंच निघत जातं. त्याच्यामुळे ना ज्यावेळी निवांत वेळ असतो तेव्हाच मी हे सगळं ना झाडांमधलं सगळं काम काढत असते. आणि मग ते पूर्ण झाल्याशिवाय अजिबात म्हणजे दुसऱ्या कामाला हात लावायची इच्छा होत नाही. तर चला कुंडीमध्ये ना जे काही मला कटिंग लावायच्या होत्या त्याही लावून झालेल्या होत्या. आणि जे हे हँगिंग प्लांट होतं तर त्यामधीलही सगळा कचरा वगैरे मी साफ करून घेतलेला होता. आणि बघा आता किती छान असं मोकळं मोकळं दिसत होतं ते झाड मस्त. आणि त्यामध्ये जे घरटं होतं ना ते बघा मी तिकडे भिंतीवर ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता भरपूर दिवसापासून तो पक्षी येत नव्हता, म्हणूनच मग मी ते काढून घेतलेलं होतं आता. तर झाडांची तर भरपूर अशी केअर घेऊन झालेली होती आता. तर म्हटलं चला स्वतःचीही थोडीशी केअर करूया, म्हणून जरा मी ना ॲलोवेरा तोडून घेतला. आणि इकडे अपेक्षाच्या मैत्रिणी ना तिची वाट बघत होत्या खेळण्याकरिता. आणि अपेक्षा गेलेली आहे आता आंघोळीला, त्यामुळे सगळ्या बसल्या होत्या खाली तिची वाट पाहत. आणि मग अपेक्षाची आंघोळ वगैरे झाली. त्यानंतर तिचे केस वगैरे छान मी पुसून दिले, कारण ती आपल्या हाताने काही व्यवस्थित पुसत नाही. आणि मग ते तसेच ओले ओले राहतात बराच वेळ केस, म्हणून थोडे मी मग आपल्या हाताने पुसून देत असते. म्हणजे मग ते वाळून जातात, थोडेसे झटकून वगैरे दिले केस की. तर मग तिचे केस वगैरे ना छान पुसून दिले मी. आणि त्यानंतर मग ती तिच्या मैत्रिणींसोबत ना खेळायला गेलेली होती. जसं की आता हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे आपली स्किन जी आहे ती खूप ड्राय होत असते. तर त्यासाठी ना मी अधूनमधून हा फेस पॅक हिवाळ्यामध्ये लावत असते, ज्यामुळे आपली स्किन ना छान अशी ग्लो करते आणि अगदी सॉफ्ट राहत असते. तर आधी मी ॲलोवेरा जे आहे ते तोडून घेतलं होतं आणि थोडा वेळ त्याला उलटं करून ठेवलेलं होतं. कारण त्यामध्ये असलेला जो चिकट पिवळसर रंगाचा जो द्रव पदार्थ निघत असतो तर तो आपल्या स्किनसाठी चांगला नसतो, म्हणून तो निघण्याकरिता मी थोडा वेळ त्याला उलटं करून ठेवलेलं होतं. नंतर त्याला धुवून वाटीमध्ये काढून घेतलं. त्यानंतर मी थोडी दुधावरची साय घेतलेली होती. जर तुम्हाला साईचा किंवा दुधाचा वास वगैरे सहन होत नसेल, आवडत नसेल, तर तुम्ही त्याऐवजी गुलाबजलही वापरू शकता. आणि परत मी त्यामध्ये थोडंसं शहद घातलेलं होतं आणि ते सगळं मिक्स करून मग मी चेहऱ्यावरती अप्लाय केलेलं होतं. आणि 10 ते 15 मिनटं चेहऱ्यावर तसंच ठेवून मग मी चेहरा वगैरे वॉश करून घेतलेला होता. तर या फेस पॅकमध्ये वापरलेल्या सगळ्या गोष्टी अगदी सहज घरी उपलब्ध असतात. आणि त्याचे कुठलेच साईड इफेक्ट पण होत नाही, कारण ज्याही ब्युटी प्रोडक्ट्स वगैरे बनत असतात तर त्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स वापरले जातच असतात. तर आपण घरी असलेल्या वस्तूंपासून हा फेस पॅक बनवून छान लावू शकतो. आणि त्यामुळे बघू शकता स्किन खरंच खूप छान होते, अगदी सॉफ्ट होते आणि चेहऱ्यावर अगदी छान मस्त असा तजेलपणा येतो. तर चला, आय होप तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ थोडाफार युजफुल ठरला असेल. आणि आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.